आज आपण पाहणार आहोत ड्रायफ्रूट लाडू. रेसिपी आवडल्यास नक्की एक लाईक करा. नमस्कार, मी वनिता, रेसिपी विथ वनिता या चॅनलवर तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करत आहे. तर रेसिपी पुढे बघूया. ड्रायफ्रूटचे लाडू बनवण्यासाठी आपल्याला काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड हे सगळं साहित्य घ्यायचं आहे. आता ते प्रमाण तुमच्या प्रमाणानुसार घ्या. तुम्हाला कसे 1 किलोचे करायचे आहेत का अर्धा किलोचे करायचे आहेत, तर त्याचप्रमाणे आपण हे सगळं ड्रायफ्रूट घेतलेले आहेत. आता याच्यामध्ये काजू घेतलेले आहेत, बदाम घेतलेले आहेत, अक्रोड घेतलेला आहे, पिस्ता घेतलेला आहे. आता हे सगळं साहित्य आपल्याला सुरीने असं कट करून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून आपल्याला लाडूमध्ये असं सगळे जे ड्रायफ्रूट आहेत ते असे लागले पाहिजे. आपल्याला याचं पीठ नाही करायचं आहे मिक्सरमध्ये. असं हे कट करून घेतलेले आहेत. काळे खजूर घेतलेले आहेत, ते सुद्धा त्यातली बी काढून घेतलेली आहे. त्याचबरोबर अंजीर घेतलेले आहेत, ते सुद्धा कट करून घेतलेले आहेत. आता तुपामध्ये आपल्याला हे सगळं फ्राय करायचं आहे. मखाने घेतलेत, ते फ्राय करून घेतले, ते मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत. त्याचप्रमाणे आपल्याला आता हे अंजीर, काळे मनुके आणि खजूर हे आपल्याला असं तुपामध्ये मस्तपैकी असं फ्राय करून घ्यायचं आहे आणि ते मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर आता खसखस घेतलेली आहे आणि मग नंतर हे आपल्याला सगळं बारीक केलेलं हे सगळं टाकून घ्यायचं आहे. काजूची पावडर म्हणजे आपण क्रश करून घेतलेले आहेत. बदाम, पिस्ता हे सगळे ड्रायफ्रूट आपल्याला तुपावर असे परतून घ्यायचे आहेत. वरून परत थोडं तूप टाकून घ्यायचं आहे, कारण आपण यातला गुळाचा वापर नाही केलेला आहे. काळे मनुके, अंजीर आणि खजूर याच्यामधलं मिक्सरला बारीक करून याच्यामध्ये आपल्याला लाडू बनवायचे आहेत. आता हे सगळं साहित्य आपल्याला एका मोठा परात घ्यायचा, त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. मखाण्याची पावडर वगैरे सगळं एकत्र करायचं आहे. वेलची पावडर टाकून घ्यायची वरती आणि अंजीर, खजूर आणि मनुके यांना मिक्सरला बारीक केलेले ते टाकून घेऊन याच्यावरच आपल्याला हे मिक्स करून लाडू तयार करायचे आहेत. अगदी मस्त लाडू तयार होतात, ड्रायफ्रूटचे लाडू. कशी वाटली मंडळी रेसिपी आवडल्यास नक्की एक लाईक करा आणि चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.